आणि इथे जे आयोजक आहेत माने सर, त्यांचं वय पाहिल्यानंतर मला असं वाटतं, मला आलेला चार ओळी आठवतात की 20 40 तरी आता हे 20च्या ऐवजी प्रत्येक सगळ्यांनी डबल करायचा, म्हणजे तुम्हाला त्यांचं खरं हे असं उत्साही व्यक्तिमत्व असतं की आपल्या सर्व वकीलकारांसाठी एक प्रेरणा आहे. कारण काय असतं की माणूस रिटायर्ड झाला की आपण टायर्ड झालो असं समजत असतो, म्हणजे तो टायर्ड झालेला नसतो, तो आधी रिफ्रेश होत असतो आणि रिफ्रेश झाल्यानंतर पुन्हा पुन्हा नवीन निर्मिती करत असतो, नवं कार्य करत असतो, नव्या योजना करत असतो. इतकंच नव्हे तर नव्या लोकांना एकत्र करीत असतो. अहो, ज्यांचा माझा परिचय नाही असे अनेक वकील तिथं पाहायला मिळाले मला, आणि ज्यांचा माझा परिचय आहे पण ज्यांना मी आतापर्यंत भेटू शकलो नाही अशीही माणसं इथं मुंबईत असताना मला भेटायला मिळाली. आणि या सर्वांचं श्रेय या वृद्ध व्यक्तीला आहे, ज्याला तरुण योद्धा म्हणतात त्यांना आहे. सावरकरांनी असं म्हटलं होतं की स्वातंत्र्याची व्याख्या करताना गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवते तीच तू विलसत असेल लाली. ही लाली विलसत असण्याचं कारण काय, तर त्यांनी असं सांगितलं होतं, काय करतो आम्ही हे काय बंधू असतो जरी साथ आम्ही खंडेलीच असं ते दिले पडले. म्हणजे कार्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये होती, आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं होतं की घेतले हे व्रत नाही आम्ही अंधतेने जबजब प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरले तरी हे सतीचे. असं बुद्ध्याची वाण धरलेले माने साहेबांचं एकूणच वातावरण पाहून वाटलं, आणि मला असं वाटलं की जे हे सगळं करतायत त्यांच्याविषयी कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करावी, म्हणून मी तो बोलावं तरी मला त्यांनी बोलण्याची संधी दिली. हे मी सांगायची गरज नाही का? हे तुम्हीच सांगायचंय, फक्त वाच तिथे मी स्क्रीनवर दाखवणार. बरं, ओके सर, मला लक्षात आलं. आणि आपल्यामध्ये स्नेहभाव, स्नेहसंबंध, आपुलकी, प्रेम आणि एकमेकांना जाणून घेण्याची जी जिज्ञासा निर्माण केली, त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या वतीने मी असं म्हणू का की आपण सर्वजण त्यांचे कृतज्ञ आहोत. तुमची तुम्ही टाळायचं असलो मोठं ते मला सांगितले की आपण खरंच त्यांचे कृतज्ञ आहोत. आणि असा कार्यक्रम होणं हे खरोखर सगळ्या सर्वांच्या रीतीने भाग्य आहे. मी काही फार मोठा माणूस नाही किंवा काही नाही, माझा सत्कार टाकायला मला हे मलाही कळलं नाही, पण मला वाटतं आमच्या एस.एन. पाटील ॲडव्होकेट एस.एन. पाटलामुळे माझा सत्कार झाला असावा. बाकी कर्तृत्वाला नोकरी केलेला माणूस, आणि कंपन्यांचे 5-6 पुस्तकं लिहिली, आपली 5-6 पुस्तकं लिहिली याच्यावरची, 5 ग्रंथ साहित्य या व्यतिरिक्त माझं काही कर्तृत्व नाही. पण एक मात्र मी सांगतो की वकीलकाचं एक वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य व्यक्त करणं फार आवश्यक आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला, मी रिटायर झाल्यानंतर एक बँक काढली, सहयोग अर्पण बँक. ही सहयोग अर्पण बँक ज्या काढली त्या दिवशी 47 लाखाचं डिपॉझिट आमच्याकडे जमा झालं, आणि मग आम्ही सगळं त्यामध्ये ब्लड बँक काढून आमच्याकडचे जे आमचे अध्यक्ष होते रमेशांना अंबरगाणे, आपण सगळेजण त्यांना ओळखत असणार, अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व, सळसळत, आणि कुठलंही चांगलं काम करायचं म्हटलं की नुसतं पुढाकारच नाही तर तुझ्याशी आता सहभाग असलेले आमचे मित्र आहेत, ते मित्र आहेत, आम्ही सच्चे मित्र आहोत, सावत्र नाही. आता रमेश आम्हाला खऱ्या म्हटलं की आपण ब्लड बँक पळा, ते म्हणाले मी 100 पुढचा प्लॉट तुम्हाला दिला, आणि तुम्हाला आश्चर्य वाटले. मी सांगितलं पुढे